सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात सर्वात स्वच्छ जेवण कोणत्या राज्यात मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी तमिळनाडू। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारतात सर्वात स्वच्छ जेवण तमिळनाडू राज्यात मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या आजाराने डोक्यावरचे केस पूर्ण कापले जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मुतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज। याचं उत्तर कॅन्सर आजाराने डोक्यावरचे केस पूर्ण कापले जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे पूर्ण बंद होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी लिची, ऑप्शन सी किवी, ऑप्शन डी अननस। याचं उत्तर पपई फळ खाल्ल्याने केस गळणे पूर्ण बंद होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या पक्ष्याचे पंख 9 रंगाचे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी पिट्टा, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कबूतर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर पिट्टा पक्षाचे पंख 9 रंगाचे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 5 आहे, कोणते पान खाल्ल्याने डोक्याची बुद्धी वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी तुळस, ऑप्शन डी ब्रोकली। तर याचं उत्तर ब्रोकली झाडाचे पान खाल्ल्याने डोक्यात बुद्धी वाढते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, ब्रश करण्याच्या अगोदर पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी पोटदुखी, ऑप्शन डी डायबिटीज। तर याचं उत्तर ब्रश करण्याच्या अगोदर पाणी पिल्याने किडनी आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, कोणता जीव व्हिडिओ गेम खेळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी माकड, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी मगरमच्छ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जो उत्तर माकड जीव व्हिडिओ गेम खेळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणते शहर गोड पानासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बनारस, ऑप्शन डी कोलकाता। याचं उत्तर बनारस शहर गोड पानासाठी प्रसिद्ध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी मोनो, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर मोनो देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारतात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर भारतात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेश येथे होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, पपईच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मुतखडा, ऑप्शन सी डोकेदुखी, ऑप्शन डी डायबिटीज।
जो उत्तर पपईच्या बिया खाल्ल्याने कॅन्सर आजार बरा होतो, जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशात 50,000ची नोट चालते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी ब्राझील. जो उत्तर कोरिया देशात 50,000ची नोट चालते, जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, कोणत्या प्राण्यापासून लोकर मिळते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मेंढी, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी बकरी. हे जो उत्तर आहे मेंढी प्राण्यापासून लोकर मिळते, जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, बाजरीची भाकरी कोणत्या आजारावर चांगली असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मधुमेह, ऑप्शन बी पोटाचे आजार, ऑप्शन सी एलर्जी, ऑप्शन डी मूळव्याध. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. याचं उत्तर आहे बाजरीची भाकरी मधुमेह आजारावर चांगली असते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, निळ्या रंगाची केळी कोणत्या देशात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.